थोरातांच्या दावे खोटे असल्याचं भंडाऱ्यांनी म्हटलंय. मात्र भंडाऱ्यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ एडिटेड असल्याचा आरोप होतो. पाहूया. बाळासाहेब थोरातांनी लावले तो व्हिडिओ पद्धतीनं संग्राम भंडारेंच्या आरोपांचं खंडन केलं. त्यावर भंडारे पूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ टाकून उत्तर का देत नाही असा प्रश्न विचारला जातोय. कीर्तनामध्ये गोंधळ का झाला यावर भंडारेंनी एक व्हिडिओ थोरातांना उत्तर म्हणून पोस्ट केलाय. मात्र तो एडिटेड असून खरा पूर्ण व्हिडिओ का नाही टाकत असा प्रश्न थोरात समर्थक विचारतायत. औरंगजेब अब्दुल्लाला घाबरायचा. ज्या अब्दुल्लाला औरंगजेब घाबरायचा त्या अब्दुल्लाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं करतो. व्हिडिओ एडिट करताना निदान एवढं तरी भान ठेवायचं की संपूर्ण कीर्तन सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं आहे. भंडारे कशाला नाच करतो? तुझ्या कीर्तनात अनेक विवेशपूर्ण वाक्य आहेत, त्याच्यावरती हल्ला झाला नाही तरी तो म्हणाला हल्ला झाला. त्याने गाडीची मर्यादा सोडली, विनाकाळ्यात असताना पाया पडला. व्हिडिओ एडिट करून दाखवायचा नाद करू नका, अजून लय मटेरियल आहे. दरम्यान वारकरी संप्रदायात नथुराम गोडसेचं उदासीकरण करणारे संग्राम भंडारेंचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हिंदू धर्मामध्ये मानाचं स्थान असलेल्या शंकराचार्य पदी असलेल्या अभिमुक्तेश्वरांबद्दल भंडारेंनी केलेलं विधान सोशल मीडियामध्ये फिरतंय. 2014 पासून आपल्या हिंदू समाजाची एक मानसिकता झाली. मोदी आहे ना, अमित शाह साहेब आहे ना, एकनाथ शिंदे साहेब आहे ना, नितेश राणे साहेब आहे ना, तुला गाला काढला. कधी वाटत नाही असं मनाला? सगळं त्यांनीच करायचं. आपल्याला देवाने कशासाठी पाठवलं असेल? काही कारण नाही, फक्त मोदीवर वाटायला. मोदी करील, मोदी करील, मोदी करील. तो दहशतवादी हल्ला झालाय, 27 लोक आपली मेली. एवढ्या मोठ्या पीठावर बसलेला मन तर काय म्हणतोय, मोदीची जबाबदारी आहे. मोदी काय करतोय? भाऊ, सध्याची परिस्थिती अशी आहे, विरोधक सुद्धा म्हणताय आम्ही मोदी सोबत आहे. अभिमुक्तेश्वरानंदांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मनात विचार असा आला, पाकिस्तानचा झेंडा जाळत असताना एक अभिमुक्तेश्वरानंदाचा पण फोटो जाळला पाहिजे. आपल्यातली गाणं आपण साफ केली पाहिजे. नथुराम गोडसेच्या वादग्रस्त विधानानंतर आता आपल्याला आपल्या नावापुढचं बापू हटवावं लागेल असा इशारा भंडारेंनी थोरातांना दिला.